बातमी खेडमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर आहे, मात्र अद्यापही मच्छी मार्केट परिसरातील रोड पाण्याखालीच असल्याचे चित्र आहे। पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नदी पाण्यात वाढ झाली आणि हे सगळं पाणी बाजारात घुसलं आणि यानंतर बाजारपेठेमध्ये मोठी समस्या निर्माण झाली। आता आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीमुळे चिखल जो आहे हा रस्त्यावरती आला होता। काही दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे, बाजारपेठांमध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं। मात्र सध्या पावसाचा जोर मागील 5 तासापासून कमी झाला आहे, पाणी आहे ओसरायला लागतंय। मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या या पुरामुळे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात चिखल आला होता आणि हा चिखल काढण्याचं काम जे आहे ते खेड नगर परिषदेच्या मार्फत आता चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्ता हा पूर्ण चिखलमय झाला होता आणि तो आता स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय की किती मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरती हा चिखल आला आणि संपूर्ण रस्ता जो आहे हा असा चिखलमय झाला। यातून गाड्या चालवणं शक्य नाही। मात्र हा सगळा परिसर स्वच्छ करायला जातोय आता आपण दृश्यामध्ये पाहू शकताय। तर दुसरीकडे आपण वाशिष्ठी नदीचं पात्र आहे, जगबुडी नदीचं पात्र आहे, हे आपण पाहू शकतोय। ही जगबुडी नदी आहे, हिचं हे पात्र असं ओसंडून वाहतंय। आता ही जी जगबुडी नदी आहे ही इशारा पातळीच्या वरती वाहते। आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली। जर्नलिस्ट नेगीसह कृष्णकांत सागावकर, विलन मराठी, खेड, रत्नागिरी। तर जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवरच आहे। पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि अद्यापही मच्छी मार्केट परिसरातील रोड हा पाण्याखालीच असल्याचं चित्र आहे। तर पावसामुळे या ठिकाणी व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खेडमध्ये पावसानं सध्या विश्रांती